नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये जो गोंधळ उडाला त्या गोंधळाच्या संदर्भामध्ये. अर्थात हा गोंधळ का उडाला आणि अर्थात या गोंधळाचं नेमकं कारण काय होतं, कुठून हा गोंधळ सुरू झाला, हे आपल्या चर्चेमध्ये आज आपण तपासणार आहोत. आणि अर्थात आपल्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे आपण वळूयात. विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या राजकारणाची पातळी खालावली आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचं आपण या चर्चेमधून समजून घेणार आहोत. विद्यापीठांमधून राजकारण हद्दपार व्हायला हवं का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण आपल्या सोबतच्या मान्यवरांना विचारणार आहोत. आणि विद्यापीठांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावे स्वैराचार सुरू आहे का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. अर्थात आपल्यासोबत डॉक्टर कुमार सप्तर्षी आहेत पुण्याहून, सामाजिक कार्यकर्ते. आपल्यासोबत संजय दाभाडे आहेत, सदस्य DYFIचे पुण्यातून स्टुडिओतून. आणि गणेश घोष आपल्यासोबत आहेत, पुणे शहराध्यक्ष आहेत भारतीय जनता युवा मोर्चाचे. आणि महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक IBN लोकमतचे आपल्यासोबत आहेत. अर्थात जे प्रकरण झालं, अत्यंत गंभीर असं प्रकरण, फर्ग्युसन कॉलेजमध्ये ज्या पद्धतीनं निदर्शनं झाली आणि ती निदर्शनं होता होता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा ज्या पद्धतीनं घेरण्याचा प्रयत्न झाला, हे सगळं एका मागोमाग एक कसं चुकत गेलेलं प्रकरण आहे, हे सुद्धा आपण त्यानिमित्तानं समजून घेणार आहोत. पहिला प्रश्न गणेश घोष तुम्हाला विचारायचा आहे. अभाविपणी जो कार्यक्रम ठेवला होता, खास करून जे आलोक सिंग जे आहेत, त्या आलोक सिंहांची जी सभा ठरवण्यात आली, त्याच्यावरती JNU प्रकरण पुण्यामध्ये आणण्यात आलं आणि JNUतलं सत्य उलगडण्याचा फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोरचा जो प्रयत्न झाला, या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला मुळात हे पटतंय का की JNUचा तो जो विषय तिकडे झाला, त्याची वेगळी कारणमीमांसा तिकडे होती आहे, त्याच्यातलं सत्य जे आहे ते सत्य शोधण्याचं काम सुद्धा तिकडे सुरू आहे. आणि असं असताना एक वेगळं व्याख्यान फर्ग्युसन कॉलेजमध्ये लावण्याचं तुमच्या या संघटनेचं काय कारण होतं? एक तर आम्ही महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये गेलोच नाही. या विषयामध्ये आम्ही केव्हा गेलो, जेव्हा आमदार जितेंद्र आव्हाड साहेब ह्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आले, त्यांची राजकीय स्टंटबाजी त्या ठिकाणी चालवण्यासाठी ते आले, म्हणून आम्ही भाजप युमो त्या ठिकाणी गेलो. आणि जितेंद्र आव्हाडांनी कोणतीही महाविद्यालयाची परवानगी न घेता किमयामध्ये विद्यार्थ्यांची सभा घेतली. ती सभा बेकायदेशीर आहे म्हणून प्रचारांना आम्ही सांगण्यासाठी गेलो. पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं, पण आम्हाला प्राचार्य म्हटले की मला काही माहितीच नाही या कॅम्पसमध्ये जितेंद्र आव्हाड आलेत आणि ते सभा घेतात म्हणून. पोलिसांना सांगितलं, पोलिसांनाही माहिती नव्हतं जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी आलेत. पोलिसांनी शेवटी आमच्या कार्यकर्त्यांनी दाखवले की जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी सभा त्यांची चालू आहे. आणि ती पोलिसांचंही आव्हाड साहेबांनी ऐकलं नाही. त्यांच्या स्वभावाप्रमाणे पोलिसांनाही त्यांनी धुडकवलं. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमची विनंती ऐकली नाही. आणि त्याच्यानंतर हा सगळा मग आमच्याकडनं घोषणाबाजी चालू झाली. जितेंद्र आव्हाड राजकीय स्टंट करतात महाविद्यालयामध्ये येण्याचं. जितेंद्र आव्हाडने त्या ठिकाणी खरंच काही कारण होतं. गणेश घोष आपण या सगळ्या मुद्द्याकडे एक एक करून येऊया, कारण गोंधळ एकदा धुरळा उडाला की सगळ्या लोकांना एक काहीतरी रंग दिसायला लागतो त्या धुरळ्याचा. पण त्या धुरळ्यामध्ये अनेक छोटे रंग सुद्धा लपलेले असतात, दडलेले असतात. या प्रकरणात अक्षरशः तसंच झालेलं आहे. सुरुवातीला अभाविपच्या कडून जो प्रयत्न झाला तिथे भाषण घेण्याचा, किमया या सभागृहामध्येच तिथे प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नानंतर हे सगळं सुरू झालेलं आहे. आपण एकेका प्रसंगाच्या वरून पुढे जाऊयात. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाची जबाबदारी याच्यामध्ये दिसते आणि प्रत्येकजण कसं चुकलंय हे सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय. संजय दाभाडे, तुम्हाला हे पटतंय का की ज्या वेळेला सुरुवातीला हे किमया सभागृहामध्ये भाषण ठेवण्यात आलं आलोक सिंह यांचं, त्या भाषणाला परवानगी नव्हती आणि त्याची काही हरकत होती काही मुलांची, आणि त्याच्यावरनं हे सगळं प्रकरण चिघळलं, इतपत तुम्हाला मान्य आहे का? अगदीच खरं आहे की याच्यामध्ये हा जो आलोक सिंग JNU मधनं आले होते, तर त्यांना प्राचार्यांनी परवानगी नाकारलेली होती. आणि आंबेडकरी चळवळीतल्या जे विद्यार्थी आहेत त्यांचं त्या ठिकाणी मुद्दा असाच होता. त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला, जे संयोजक होते त्यांच्याशी, आणि त्यांना सांगितलं की अरे बाबांनो, तुम्ही परवानगी जर असेल तर आम्ही स्वतः हा जो कार्यक्रम आहे तो ऐकायला आणि त्यांचे विचार समजून घ्यायला आम्ही तयार आहोत. इतकी सरळ आणि त्यांची साधी लोकशाहीवादी भूमिका होती. परंतु त्या ठिकाणी त्यांनी नाकारण्यात आलं. ते त्यांचा कार्यक्रम हा पुढे त्यांनी रेटत राहिले आणि त्याच्यातून मग हा सगळा घोषणाबाजीचा प्रकार झाला. मला वाटतं की मुळामध्ये ही जी विद्यार्थ्यांची, आंबेडकरी चळवळीतल्या विद्यार्थ्यांची जी भूमिका होती ती अतिशय लोकशाहीवादी होती. त्यांचं एक
अनेक दिवसापासूनची त्यांची एक तक्रार होती की फर्ग्युसन कॉलेज हे संपूर्णपणे संघाचं अड्डा झालेला आहे आणि या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जे जे काही कार्यक्रम असतात त्यांना पूर्ण पाठिंबा दिला जातो. परवाच्या सुद्धा जे कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस आलोक आलेले होते त्या कार्यक्रमामध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या चटया आणि इतर सगळे साहित्य पुरवठा हा परवानगी नसताना वापरण्यात आला. आणि या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे आंबेडकरी चळवळीतल्या की आम्ही जेव्हा काय काही कार्यक्रम करायचं मागतो त्यावेळेस टाळाटाळ केली जाते, आम्हाला परवानगी दिली जात नाही. या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचा विचार, आंबेडकरी चळवळीच्या भूमिकांना किंवा तसा विचार पुढे नेणाऱ्यांना दाबलं जात आहे. आणि दुसरीकडे संघाच्या, भाजपाच्या आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ज्या काही भूमिका आहेत त्यांना मात्र संपूर्णपणे प्रशासन आणि मॅनेजमेंट हे पाठीशी घालतं. ही अन्यायाची आणि पक्षपाताची भावना ही आंबेडकरी चळवळीतल्या विद्यार्थ्यांची होती. सर, ते आणखीन एक प्रश्न गणेश घोष तुम्हाला विचारायचा आहे, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे की ज्या वेळेला हे सगळं प्रकरण झालं, आंबेडकरी चळवळीतल्या विद्यार्थ्यांनी त्याला विरोध दर्शवला आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती प्राचार्यांकडे पतित पावन संघटना गेली किंवा नव्हती, आणि गेली असेल तर पतित पावन संघटनेच्या सांगण्यावरून प्राचार्यांनी एक पत्र लिहिलं पोलिसांना. त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं होतं की हा देशद्रोही घोषणा दिल्या गेल्या. इतपत ही 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 माहिती खरी आहे, खोटी आहे, काय तुमचं म्हणणं आहे? खरं तर प्राचार्यांचं अभिव्यक्त स्वातंत्र्य या सगळ्या संघटनेने घेरलं असं मला या ठिकाणी खरंच म्हणायचं आहे. म्हणजे पतित पावन महाविद्यालयामध्ये काय घडलं, पतित पावन संघटनेने पण घेरलंय असं म्हणायचं का आपण? नक्कीच मी सर्व संघटना म्हणलो तुम्हाला मी की त्याच्यामध्ये प्राचार्यांचा हक्क होता की प्राचार्याने त्याची चौकशी करून जे कोणी चुकले असतील त्या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई करावी असं म्हटलं होतं. पण इतर संघटनेने त्यांच्यावर दबाव आणून त्यांचं वारंवार स्टेटमेंट बदलावं लागलं की त्यांचं हे खरं तर त्यांच्या अभिव्यक्त स्वातंत्र्यावरती सगळ्या संघटनेने गदा आणली. खरं तर हे असं झालं नसतं तर हा एवढा मोठा प्रकार घडलाच नसता. प्राचार्यांना पारदर्शकपणे तर आपण त्यांना स्वातंत्र्य दिलं असतं चौकशीचं तर खरंच या प्रकार घडले नसते, मला या ठिकाणी सांगायचं आहे. नक्की तुम्ही म्हणता हे घडलं नसतं आणि त्याच्यानंतर पुणे जे राजकारण झालं, ज्या राजकारणामध्ये नंतर भारतीय जनता युवा मोर्चा पण का सहभागी झाली हे मगाशी तुम्ही म्हटलात, त्याच्याकडे पण आपण येऊयात. तत्पूर्वी पुन्हा डॉक्टर कुमार सप्तर्षी, एकीकडे आता दाभाडे म्हटलेत की तिथे संघाच्या लोकांचा अड्डा झाला, JNU मध्ये गेलं तर तिकडे डाव्या लोकांचा अड्डा आहे. म्हणजे कुठली ना कुठली जी विद्यापीठं आहेत, महाविद्यालय, ती कुणा ना कुणाच्या विचारसरणीचे अड्डे आहेत. हे मान्य आहे आपल्याला, हे चुकीचं आहे, हे गैर आहे की हे अशा प्रकारची गोष्ट जी आहे ती आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे आणि मान्य करून त्याच्यामध्ये आपापली विचारसरणी जी आहे ती पुढे आणली पाहिजे. नेमकं काय व्हायला पाहिजे होतं या सगळ्या विद्यापीठीय वातावरणामध्ये असं तुम्हाला वाटतं? प्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की RSSनं पहिल्यांदा फर्ग्युसन कॉलेजची मॅनेजमेंट ही उदारमतवादी लोकांकडे होती. ती येणं प्रकारेनं अनेक उद्योग करून त्यांनी ताबा घेतला या मॅनेजमेंटचा. हे कॉलेज लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेलं. लोकमान्य टिळक, आगरकर यासारखे प्रिन्सिपल तिथं होते. पुढे सगळे उदारमतवादी होते, ढवळे वगैरे सगळे. असं असताना यांनी हे ताबा घेतला आणि ताबा घेतल्यानंतर त्यांची जी प्रवृत्ती आहे की संस्था ते चांगली चालवण्याकरता ताब्यात घेत नाही. कुठलीही संस्था ताब्यात घेतली की संघ परिवाराच्या जेवढ्या म्हणून हे आहे शाखा त्या सर्वांचा अड्डा बनवतात. म्हणून त्याच्यात नाविन्य काही नाही. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. आमचं एक युक्रांचं आंदोलन होतं तर आम्हाला दरवाजाच्या आत सुद्धा येऊ दिलं नाही. आणि प्रिन्सिपॉलना इथे स्वातंत्र्य असतं हे चूक आहे. प्रिन्सिपॉल का गोंधळले तर मॅनेजमेंट त्यांच्यावर जो दबाव आणत होती ते प्रिन्सिपॉलचं म्हणून त्यांचं अधिक्षेत्र जे असतं त्याच्यावर दबाव आणल्यानंतर त्यांना घाबरट लोक असतात, नोकऱ्या सोडत नाहीत. तर त्यावेळेला त्यांनी ते पत्र दिलं कोणाच्या पतित पावनच्याने. पतित पावनला यायला कसं मिळालं? बाकीच्यांना मात्र कोणाला परवानगी मिळत नाही. आमच्या युक्रेनच्या आंदोलनात एक मुलाला आत जाऊ देत नव्हते. तर यांना त्यांच्या लोकांना वेगळा आणि इतरांना वेगळा असा पक्षपात आहे. तर हे विचार स्वातंत्र्य काढून घेणं इतरांचं आणि सगळ्यांना आपल्या बाहुल्या बनवणं आणि फक्त बाहुल्यांचाच नाच इथं झाला पाहिजे असं मानणं हे फर्ग्युसनची खासियत झालेली आहे. ताबा घेणं म्हणजे काय? फर्ग्युसनचं ताबा घेणं समजलं नाही मला. ताबा घेणं म्हणजे काय? ते बोलतील ना, देशावरती भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. गणेश घोष बोला. ताबा घेतला का देशावरती आम्ही? त्यावेळेला नरेंद्र मोदी आले होते ना. ताबा घेणं म्हणजे काय? जे काय सनदशीर मार्गाने संचालक मंडळ बदलला असेल, ताबा घेणं म्हणजे हा शब्द मला समजला नाही. ताबा घेणं म्हणजे
ठीक आहे, आपण या मुद्द्याकडे येऊया. पण तत्पूर्वी एक मिनिट, कुमार सप्तर्षी मी येतो तुमच्याकडे, गणेश घोष तुमच्याकडे सुद्धा येतो. पण पुन्हा महेश, जे प्रकरण झालंय, आपण या प्रकरणाची उकल पहिल्या या काही मिनिटांमध्ये होताना बघतोय की सुरुवातीला त्या आलोक सिंहचं भाषण ठेवलं. मुळात ते भाषण ठेवण्याची आवश्यकता अभाविपला होती किंवा नव्हती, नंबर 1. नंबर 2, ते भाषण ठेवल्यानंतर पतित पावन संघटनांनी त्याला, म्हणजे आंबेडकरी विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर पतित पावन संघटनेने येऊन पूर्णपणे दबाव टाकला त्या प्राचार्यांवर. त्यांना देशद्रोही घोषणा दिल्या म्हणून एक काहीतरी पत्र लिहिलं. ते पत्र नंतर मागे घेतलं. त्याच्यात जर तर परत टाकले त्याचं एक पत्र लिहिलं गेलं, ते पण पत्र नंतर मागे घेतलं. म्हणजे ही जी संपूर्ण एक म्हणजे निर्णायकी अवस्था सगळी झालेली आहे, या निर्णायकी अवस्थेला आपण कोणाला जबाबदार धरणार आहोत? नाही, सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतरच्या काळामध्ये ज्या गतीने आणि ज्या पद्धतीने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जो एक वेगळ्या प्रकारचा सावळा गोंधळ सुरू झालेला आहे, हा म्हणजे खूपच चिंताजनक आहे. या खात्याच्या, मनुष्यबळ विकास खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर शंका घेण्यापासून जी उतरण सुरू झालेली आहे, ती उतरण आपल्याला रोहित वेमुला प्रकरण, JNU प्रकरण आणि आता पुण्यातल्या जी विद्यानगरी पुणे आहे तिथे FTI झालं, फर्ग्युसन कॉलेज मधल्या या सगळ्या वादंगामुळे वाढत चाललेली आपल्याला दिसते. भारताची लोकसंख्या 121 कोटीहून अधिक आहे. त्यापैकी 50% लोकसंख्या ही 25 खालची आहे. म्हणजे तरुणाईने मुसमुसलेला हा देश आहे. या देशातील आता 10 ते 14% मुलं उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आहेत. आपण जर प्रगत देश बघितले तर प्रगत देशामध्ये 40% तिथल्या तरुणाईच्या 40%हून अधिक मुलं उच्च शिक्षण घेत असतात. आपल्याकडे मात्र दुर्दैवाने ते प्रमाण खूप कमी आहे. आणि हे जे प्रमाण कमी आहे, त्या कमी असलेल्या तरुणाईमध्ये ज्ञानार्थी असण्यापेक्षा सगळेजण परीक्षार्थी बनलेले आहेत. आणि FTI असेल किंवा JNU असेल, इथे तर परीक्षार्थी लोकांची सुद्धा संख्या कमी आपल्याला असलेली दिसते. आणि तेच लोक आज देशातील तरुणाईचा आवाज जेव्हा बनताना दिसतात तेव्हा चिंता वाटते. फर्ग्युसन मधलं प्रकरण जर आपण बघितलं तर लक्षात येतं की इथे ज्या पद्धतीने बाहेरचे लोक येऊन गोंधळ घालतायत, म्हणजे ज्यांचं भाषण ठेवलं होतं अभाविपने ते सुद्धा विद्यापीठाच्या बाहेरचे आहेत. जे निदर्शन करायला गेले जितेंद्र आव्हाडांसारखे नेते, हे सुद्धा बाहेरचे आहेत. मला काय म्हणायचं आहे, जर विद्यापीठांमध्ये विचारमंथन होणार असेल, विद्यापीठांमध्ये जर वेगळ्या पद्धतीने चर्चा होणार असेल, राजकीय सजगता मुलांमध्ये असेल, तर त्यांनी ती त्यांच्या पातळीवर करावी. हे बाहेरचे लोक तिथे येऊन जर वैचारिक आणि शारीरिक सर्व प्रकारचा दंगा करणार असतील तर यांना तिथे आत येण्यापासून रोखलं गेलं पाहिजे. फर्ग्युसन कॉलेज, ज्याला इतका मोठा इतिहास आहे, आपल्या राष्ट्रपुरुषांनी ज्या संस्थेची जडणघडण केलेली आहे, तिथे जर अशा पद्धतीचा जर दंगामस्ती करणारे लोक घुसणार असतील तर मग अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थी जातील अशी अपेक्षा आपण कशी करायची? नक्की. अर्थात आपल्या सोबत डॉक्टर शरद निंबाळकर आहेत, माजी कुलगुरू आहेत पंजाबराव कृषी विद्यापीठाचे अकोला. इथे त्यांनी त्यांचं आतापर्यंतचं काम जे आहे ते करून दाखवलेलं आहे. कुलगुरू म्हणून एक यशस्वी कारकीर्द केलेली आहे. निंबाळकर सर, पुन्हा तुम्हाला हाच प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही कुलगुरू होतात आणि त्या बरोबरीनं जर असा प्रसंग तुमच्यावरती आला असता, मी मुद्दामून एक हायपोथेटिकल अशी एक सिच्युएशन तुम्हाला देतो, कारण जर असा प्रसंग तुमच्यावर आला असता, तुमच्या विद्यापीठात तुमच्या कार्यकक्षेमध्ये जर आला असता, तर तुम्ही काय केलं असतं? नाही, असे प्रसंग मनगणत असण्यापेक्षा मी कार्यकाळात असताना अनेकदा आलेले आहेत. त्या सगळ्या प्रसंगातून मी गेलेलो आहे. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न आता विद्यापीठांच्या संदर्भामध्ये, तसंही आपलं उच्च शिक्षण हे फार कमी आहे. आपल्या इथे शैक्षणिक स्तर सुद्धा तसा कमी आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आजही आपल्या इथे त्या प्रकारचं क्वालिटी शिक्षण, गुणवत्ता शिक्षण आपण द्यायला सुद्धा कमी पडतो. आणि जी काही संख्या आहे त्या संख्येमध्ये असे हे जे विद्यापीठ हे जे अड्डे होणं किंवा काही ठिकाणच्या काही लोकांच्या राजकारणाचे अड्डे होणं हे मात्र खरं हिताचं नाहीये. काही लोकांचे वैचारिक स्वातंत्र्य असतील, त्यांना त्या आता JNUला झालेला आहे, हैदराबादला घडलेला प्रसंग आहे आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालेला हा प्रसंग आहे. याच्यात सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा किती सहभाग आहे हा एक पाहणीचा प्रश्न आहे. विद्यार्थी हे खऱ्या बहुतांश विद्यार्थी
हे गरिबीतून आलेले आहेत आणि गरिबीतून आलेल्यामुळे त्यांना शिक्षण पाहिजे आहे. त्यांचं व्यक्तिमत्व स्वातंत्र्य जे आहे ते एकदा शिक्षण झाल्यानंतर हा भाग नंतर पंचवर्षांनी लाल येतं, दशवर्षांनी ताड येतं, प्राप्ते 16 वर्षे पुत्रम मित्रम वदाचरेत. त्याला एक विशिष्ट दर्जा आल्यानंतर तो पदवी घेऊन गेल्यानंतर जीवनामध्ये आल्यानंतर त्याला कोणती विचारसरणी, कोणतं व्यक्ती स्वातंत्र्य, कोणता विचार हा नंतरचा. पहिल्यांदा विद्यार्जन करत असताना मात्र या बाबतीची ही जी कॅम्पसेस आहे, जी विद्यापीठ आहेत, या संदर्भात स्वैराचार करताना जास्त दिसतात. काही लोक विशेषतः भडकवून देतात, त्या मुलांचा वापर करतात. त्यांना मशीन गन म्हणून वापरणारे वेगळे आणि त्यांना बारूद म्हणून वापरणारे वेगळे. तर हे बहुतेक लोक या विद्यार्थ्यांना याच्या विशिष्ट प्रकारची भावना भरण्याचा प्रयत्न करतात. मुलांना कळत नाही, ऍडोलेसेंट स्टेज असतं आणि त्याच्यामुळे जग पाहिलेलं असल्यामुळे एखादा विचार त्याच्या मागे ते लागतात आणि जसा मोठा माणूस सांगेल तसं करण्याचं वर्तन ते करतात. यद्यत आचरिती श्रेष्ठो तद्यत आचरिती इतरे जना. यामध्ये विद्यार्थ्यांचं काही चुकत नसतं. म्हणून जे खऱ्या अर्थानं राजकीय लोक आहेत, सामाजिक लोक आहेत, विद्यापीठाचे कुलगुरू आहेत आणि संपूर्ण रचना जी आहे जे काही तुम्हाला करायचे कॅम्पसच्या बाहेर करा. म्हणजे आता कोणा ठिकाणी मी वंदे मातरम म्हणणार नाही, भारत माता की जय म्हणणार नाही, हे जर विद्यापीठांमध्ये शिकवल्या जात असेल तर हे या विद्यापीठाचं दुर्दैव म्हणण्यापेक्षा जाणून बुजून ही जी आता तरुण भारत जो होतो आहे, हा भारत आता तरुणांचा देश होत आहे. या तरुणांच्या देशामध्ये वैचारिक भेदभाव जास्ती रीतीने निर्माण करून या वैचारिक दृष्ट्या देशाला इन्स्टॅबिलाइज करायचं की काय असा कधी कधी भास होतो. नक्की शिक्षण हे शिक्षण राहिलं पाहिजे, नक्की विद्यापीठ हे विद्यापीठ राहिलं पाहिजे आणि विद्यापीठाचे कुलगुरू, विद्यापीठाची सभा ही लोकांच्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकासासाठी म्हणजे त्याला उद्या ज्या शिक्षणासाठी आलेला आहे तिथे त्याला परिपूर्ण करून त्या पद्धतीचं तत्व अंगीकारावं लागेल. आणि हे राजकीय पक्षांच्या विचाराच्या संदर्भात भारून गेलेलं हा स्वैराचाराकडे आपण वळतो की काय असा भास मात्र होतो. नक्की. अर्थात अतिशय पोटतिडकीने तुम्ही हे सगळं मांडताय, कारण तुम्ही इतके वर्ष काम केलंय विद्यापीठामध्ये. पुन्हा संजय दाभाडे, तुम्हाला हा प्रश्न आहे की आलोक सिंग सारखा एक व्यक्ती अभाविपांनी बोलवला, आता मग अभाविपाच्या विरोधातला जो गट आहे तो त्या कन्हैया सिंगला बोलवणार आणि मग सातत्यानं हे सगळा जो धुरळा उडवत राहणारा संपूर्ण फर्ग्युसन कॉलेजचं जे वातावरण आहे ते वातावरण पूर्णपणे त्याच्यामध्ये गढूळ प्रदूषित होणार आहे. हे सगळं ज्यावेळेला चालतं ह्याला आपण व्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचं का? मुद्दा याच्यामध्ये असा आहे, आपण जर नीट याची संपूर्ण कारण मीमांसा जर करण्याचा प्रयत्न केला तर मोदींचं सरकार आल्यानंतर आणि RSS परिवाराचं राज्य सुरू झाल्यानंतरच हे सगळे कॅम्पस जे आहेत, महाविद्यालयाचे आखाडे का तयार होत आहेत? हे सगळे बॅटल ग्राउंड, सगळे महाविद्यालय ही बॅटल ग्राउंड का होत आहेत? हा प्रश्न मला वाटतं मूळ मुद्दा आहे. आणि जोपर्यंत त्या मूळ मुद्द्याचं आपण कारण मीमांसा करत नाही तोपर्यंत आपल्याला हे नेमकं का घडते ते लक्षात येणार नाही. मला असं वाटतं की जसं हे सरकार आलं 31% मतं घेऊन, 69% मतं नाही मिळालेली त्यांना, तसं त्यांच्या डोक्यामध्ये पूर्णतः हवा आली, एक पूर्ण मस्ती आली आणि त्यांना असं वाटायला लागलं की सगळं जग जिंकलं सिकंदरासारखं. आणि अशा भूमिकेतून त्यांची जी विचारधारा आहे ती विचारधारा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, भारतीय जनता युवा मोर्चा असेल किंवा त्यांची संपूर्ण पक्ष संघटना ही कामाला लागली. आणि विशेषतः हे जे कॅम्पस आहेत, मगाशी जो एक डिव्हिडंड सगळे तरुण या देशामध्ये मोठ्या संख्येने आहेत आणि मग सर म्हटलेत, महेश म्हात्रे सर म्हटलेत की या सगळ्या तरुणांवर एक प्रभाव गाजवायचा, त्यांना आपल्या हाताशी घ्यायचं, त्यांना आपल्या प्रभावाखाली आणायचं. ह्या भूमिकेसाठी यांच्या संघटना पुढे सरसावल्या आणि या सगळ्या संघटनांच्या पाठीशी मोदींची शासन संस्था ताकदीने उभी आहे. तुम्ही FTI मध्ये बघा, तुम्ही JNU मध्ये बघा, तुम्ही रोहित वेमुलाचं हैदराबाद मधलं प्रकरण बघा. या ठिकाणी या संघटनांच्या संघ परिवारातल्या सगळ्या संघटनांच्या पाठीशी त्यांची विचारधारा पुढे घेऊन जाण्यासाठी शासन संस्था ही पूर्ण बळाने, पूर्ण ताकदीने उभी राहिली आहे. म्हणून हे संपूर्ण महाविद्यालय हे बॅटल ग्राउंड झालेली आहेत आणि म्हणून हे सगळे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आपण गणेश घोष, तुम्हाला असं वाटतंय का की एकीकडे सरकार तुमच्या सगळ्या संघटनांना खतपाणी घालतंय आणि त्या खतपाणी घातलेल्या सगळ्या फुरफुरलेल्या ज्या तुमच्या संघटना आहेत त्या संघटना हे घडवून आणतायत सगळं,
असं 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 म्हणायला काही जागा आहे? असं जसा आरोप त्यांनी आता केलेला आहे, तुम्हाला हे मान्य ताबडे आहे का? साहेब सर्व मान्यवर आहेत, तुम्ही सर्वजण आहात. ह्या देशातील मतदारांनी भरभरून दिलंय मोदी सरकारला. आणि त्याच्यामध्ये आता काय करायचंय? म्हणजे मोदी सरकारने भारत स्वच्छता अभियान, नाही चर्चा घेऊया. गणेश घोष, मोदी सरकारने काय केलं हे जगाला माहिती आहे. आता त्याच्यामध्ये व्यस्त आहे, समाजसेवेमध्ये व्यस्त आहे, लोक कल्याणकाराच्या योजना आहे. थोडक्यात त्यांना सांगा, म्हणजे थोडक्यात त्यांच्याकडनं यांच्या भावना समजतात. यांना मोदी सरकारला विरोध करण्यासाठी काही राहिलं नाहीये. त्यामुळे हे कुठलं ते बेडकी काहीतरी मुद्दे आणून ह्याच्यावरती काहीतरी चर्चा किंवा काहीतरी ट्विस्ट निर्माण पण हे का घडतंय? हे का घडतंय? तुम्हाला आवश्यकता होती का? या देशाने भरभरून दिलंय. गणेश घोष, तुमचा आवाज बंद करावा लागेल जर का ऐकलं नाही तुम्ही तर. त्याचं कारण असं आहे की आपल्याला चर्चा नुसती गोंधळ घालून नाही करता येणार. आपल्याला समजून घ्यावा लागेल विषय. तुमचं मी एक वेळ अभिनंदन करतो, कारण तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं होतं की सगळ्यांचंच चुकलंय, बाहेरच्या संघटना आणि या सगळ्या येता कामा नव्हत्या तिकडे. तुम्ही हे म्हटलेलं आहे, त्यामुळे त्या दृष्टीने तुमचं अभिनंदन करतो. पण तत्पूर्वी जो मुद्दा आहे ज्याच्यामध्ये पतित पावन संघटने, ऐका तुम्ही, जो प्रश्न होता, गणेश घोष पूर्ण चर्चेचा विषयच बदलतात ते. गणेश घोष ऐकतोय. नाही गणेश घोष, आपल्याला वेळ फुकट घालून चालणार नाहीये. मूळ मुद्दा तुम्हाला विचारायचा हाच आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती अभावीपणी जे केलं ते समर्थनीय आहे का? तिथे त्या आलोक सिंगला बोलवण्याची मुळात गरज काय होती? मंदारजी, असं तुम्ही एक समजून घ्या, आलोक सिंगांवरती कुठला देशद्रोहाचा खटला चालू नाहीये न्यायालयामध्ये. पण झालं ना, बाहेर आलं ना. कन्हैया सिंग सुद्धा बाहेर आला याच देशामध्ये, याच कायद्यामध्ये. कन्हैया सिंग सुद्धा बाहेर आला ना. आता कुठला देशद्रोहाचा मुद्दा राहिला? बाहेर आला, पण त्याच्याबद्दलचा निर्णय जे झालं ते आता तुम्ही सगळ्या कॉलेजेसमध्ये घेऊन जाणार आहात का? तुम्ही सगळ्या कॉलेजेसमध्ये हा मुद्दा घेऊन जाणार? आलोक सिंह सगळीकडे फिरला, मग त्याच्या मागोमाग कन्हैया सिंग सगळीकडे फिरला. काय चालवलं काय तुम्ही लोकांनी? मी भाजयुम म्हणून बोलतोय. मला जे दिसतंय ते बोलतोय मी तुम्हाला, की कन्हैया कुमारांवरती आता देशद्रोहाचा गुन्हा, त्याचा खटला चालू आहे. त्याच्यावरती निर्णय झालेला नाही. जर त्याचा निर्णय झाला, जर न्यायालयाने त्याला देशद्रोही ठरवला, त्यांनी त्याचं कृत्य देशद्रोही ठरवलं, तर हे लोक काय करणार? जे त्याला बोलवतात, जे त्यांची सार्वजनिक सभा घेतली जाते, त्यांची जे त्याला देशभर फिरवतात, हे काय पश्चाताप करून घेणार आहे? तो तर देशद्रोही ठरला तर एक आपण काय पश्चाताप करून घेतील ते लोक सुद्धा ठरवतील, कारण ते सुद्धा जबाबदारी त्यांच्या पातळीवरती ते व्यक्त होत आहेत. त्यांना व्यक्त होण्याचा अधिकार आहे. तुम्ही कुठला खटला चालू नाही, व्यक्त ते होत आहेत. खटला कुठला? तर खटला ज्यावेळेला होईल आरोपी त्यावेळेला तो ठरेल. पण तत्पूर्वी पुन्हा सातत्याने तुम्ही ही एक खपली आहे, ती खपली परत काढत राहणार आहात का? अशा पद्धतीचं जे वर्तन आहे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे त्यांनी करण्याची आता आवश्यकता, तुम्हाला अत्यंत आवश्यकता, ती निकडीची गोष्ट वाटते का आत्ताच्या महाविद्यालयीन वातावरणामधली? नाही, मला नक्की वाटतं की कुठल्या राजकीय संघटनेने महाविद्यालय वातावरणामध्ये जाऊ नये. ठीक आहे, नक्की. मी या तुमच्या भूमिकेचा त्या ठिकाणी आलोक सिंग आले होते. नाही, ठीक आहे, तुमची काही राजकीय काही अपरिहार्यता असतील. गणेश घोष, तुम्ही काही गोष्टी बोलतायत त्या अगदी योग्य बोलतायत. मंदारजी, मी तुम्हाला सांगतो की आम्ही राजकीय संघटना म्हणून कधीच गेलो नाही महाविद्यालयांमध्ये. JNU मध्ये पण राहुल गांधी पहिल्यांदा गेले, FDI मध्ये पण राहुल गांधी पहिल्यांदा गेले, फर्ग्युसन मध्ये पण जितेंद्र आव्हाड आले, म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. ठीक आहे, हे तुमचं आर्ग्युमेंट आहे, त्याच्यावरती आपण चर्चा करूया. एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय फर्ग्युसन कॉलेजमध्ये जो प्रकार घडला त्या प्रकाराविषयी, आणि हा प्रकार नेमका कसा घडला आणि त्या प्रकाराची नंतरची एकूण निष्पत्ती काय ती सुद्धा आपण तपासतोय. अर्थात काही बोलक्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत. प्रीतम बिर्जे म्हणतात, विद्यापीठांमध्ये अशा संघटनांची गरज आहे का? त्यात शिक्षण सोडून सर्व काही होतं. बंद करा ही टोळकी आणि या राजकीय गुंडगिरीच्या शाळा. हे प्रीतम बिर्जे यांचं म्हणणं आहे. श्याम ठाणेदार म्हणतात, विद्यापीठातला गोंधळ पाहिल्यानंतर तिथे निवडणुका घेण्याचं सरकारी धोरण चुकीचं असल्याचं सिद्ध होतंय. महाराष्ट्र सरकारनं या निर्णयाचा पुनर्विचार करावा. संदेश यादव म्हणतात, भाजप सरकार आल्यापासून या घटना वाढत आहेत. याआधी विद्यापीठांमध्ये एवढा सरकारी हस्तक्षेप कधीच नव्हता. प्रथमेश गडकरी म्हणतात, विद्यार्थी राजकारणाची पातळी घसरली नसून राजकारण्यांची ते समजून घेण्याची क्षमता घसरली आहे. आणि प्रदीप बनकर म्हणतात, विद्यापीठांना एका स्वतंत्र कायद्याच्या कक्षेत आणून तिथून राजकारण हद्दपार करायला हवं.
बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रतिक्रिया आहेत. आपल्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर डॉक्टर कुमार सप्तर्षी, पुन्हा एकदा आपल्याला कुठेतरी नव्यानं सातत्यानं या सगळ्या विद्यापीठांमध्ये जे घडतंय ते समजून घेण्याची आकलन त्यातलं करण्याची काही वेळ आली असं तुम्हाला वाटतं का? कारण एकीकडे आपण समजू शकतो तुम्ही राजकीय विधानं करू शकता, राजकीय त्याच्यातनं अर्थ काढू शकता, पण आत्ताची एकूण जागतिक परिस्थिती, त्याच्यामधनं अपेक्षित असलेलं विद्यापीठांचं जे त्यातनं जे कॉन्ट्रीब्युशन आपल्याला अपेक्षित आहे, संपूर्ण देशासाठी जडणघडणीसाठी जे योगदान त्याच्यातनं मिळणं अपेक्षित आहे, हे सगळं बघता आत्ता जी गेल्या 60 वर्षात विद्यापीठांमधलं राजकीय वातावरण आपण पाहिलेलं आहे, तेच आपण इथून पुढे सुरू ठेवणार आहोत का? त्याची आवश्यकता तुम्हाला वाटते का? माझं स्वच्छ अशी भूमिका आहे की परिवर्तन होणार असेल तर ते तरुणांकडनं घडतं आणि तरुणांना परिवर्तनवादी विचार फक्त कॉलेजमध्येच घेता येतात, त्यांच्या घरात ते मिळत नाहीत. बाहेरचं वातावरण असं आहे, म्हणून विद्यापीठात राजकारण नको, विद्यापीठ ही काहीतरी पवित्र गाय आहे, तिला स्पर्श करता कामा नये, हे ढोंगीपणाचं आहे. मग फर्ग्युसनचा मुद्दा हा लक्षात घ्या की त्याच्या आधीचं ॲडमिनिस्ट्रेशन लोकमान्य टिळकांपासून हे उदारमतवादी होतं आतापर्यंत, म्हणजे आम्ही पाहिलेलं आहे. आणि फक्त RSSच आल्यानंतर फक्त RSSच्याच लोकांना विचार मांडता येतात. आता त्यांना काय विचार मांडायचे असतात? विचारच नसतात, तेच बोलायचं असतं. आणि त्याला जर तुम्ही विचार म्हणला तर भारतामध्ये घोर वैचारिक दिवाळखोरीच्या दिशेनं आपण जाऊ, बौद्धिक दिवाळखोरी होईल. JNU मध्ये सर्व विचार नवावेत म्हणून तर तिथं अभाविपही आहे. इथे अभाविप शिवाय कुणी नको असं मॅनेजमेंटला वाटतं. आता ह्या प्रिन्सिपलला मॅनेजमेंटच्या प्रेरणेने ते प्रिन्सिपलवर दबाव आणतात. हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. आणि माझं म्हणणं जिथे हिंसा नाही, जिथे राडेबाजी नाही, जिथे घोषणा नाहीत, असं वैचारिक स्वातंत्र्य निखळपणे विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे. आता संघाची गंमत आहे, ते आव्हाड हे राजकीय आहेत असं म्हणतात आणि पतिन पवार राजकीय नाही का? अहो माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो. 1968 साली मी विद्यार्थ्यांच्या चळवळीत असताना माझ्यावर हल्ला करण्यासाठी पुण्यातली पतित पावन भीम बडदे नावाच्या नेत्याखाली तयार झाले आणि मला मारहाण केली. आणि आता काही काळाने सिद्ध होतं की नाही, हे आजही धमक्या देत आहेत की जर तुम्ही कन्याला बोललो तर आम्ही ठोकून काढू. कुलगुरूंना देत आहेत, रानडे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याला देत आहेत. याचाच अर्थ दादागिरीच्या विचाराला तुम्ही बिगर राजकीय विचार म्हणा आणि तुम्ही राजकीय त्याला घालू का? कारण तो फार पवित्र आहे. दडपशाहीचा प्रकार अत्यंत पवित्र आहे. हे कुठून आणलं तुम्ही लोकांनी? म्हणजे मी निंबाळकर नाही हा प्रश्न विचारील, म्हात्रे पण विचारील. जो तिथे काल आला आव्हाड, त्याच्या आधी पतित पावांनी पत्राचा दबाव आणलेला आहे आणि तो येऊन तिथे बसलेला होता. तो काही काँग्रेसचा प्रचार करत नव्हता. आणि लोकांना मुलांच्या मध्ये बसणं, मला सांगा त्या मुलांना तुम्ही दडपून टाकणार, मग आमच्यासारखे लोक त्यांच्या बरोबर जाऊन आयडेंटिफाय नाही होणार, त्यांना पाठिंबा नाही देणार. का नाही देणार? का नाही द्यायचा? म्हणजे कोणी कायदा आहे का असा की नैतिक पाठिंबा देऊ नये म्हणून? पण नैतिक पाठिंबाला तुम्ही राजकीय म्हणता आणि जे राजकारण चालू आहे त्याला मात्र ते फार पवित्र आहे आणि ते करू द्यायला पाहिजे. हे अगदी सतत ढोंग आहे. दुसरी गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे, पुण्यासारख्या महत्वाच्या विद्येच्या माहेरघरी हळूहळू यांनी जवळजवळ सर्वच संस्था RSSच्या केल्या. नाही पण कोणी अडवलं होतं बाकीच्या विचारधारांना या सगळ्या संस्था केल्या? कुमार सप्तर्षी, हे तर आपण कधीतरी बोलायला हवं ना. कोणी अडवलं होतं? जर का त्यांनी घेतलं असं आपण गृहीत धरलं तर इतर विचारधारांनी काय संस्था घेतलेल्या नाहीयेत का? काय माहितीये बरं का, तुम्हाला फार कमी माहिती असं मला नम्रतेने नम्रतेने सांगा तुम्ही, आम्ही समजून घेऊ. कसे घडवायचे? नाही, आम्हाला काहीच माहित नाहीये, आम्हाला काहीच माहित नाहीये आणि म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही नम्रतेने, आणि तोच प्रश्न तुम्ही नम्रतेने समजून सांगा. तुम्ही आम्हाला घ्या ना, हुजूरबागा ताब्यात घेतली, SP कॉलेज ताब्यात घेतलं, गरवारे ताब्यात घेतलं, ते याला वेगवेगळ्या गनिमी काव्यांनी घेतलेलं आहे. याला कसं आपण, आणि मग तिथे जर घ्यायचं असेल कोणी दुसऱ्यांनी त्यांना अडवायचं असेल तर त्यांचंही राजकीय शक्ती पाहिजे ना. आणि तुम्ही तर म्हणता राजकीय शक्ती नाही आणायची, यांना आणायला कशी परवानगी? एक तर देशामध्ये ठरलं पाहिजे की कुणी फक्त वैचारिक चर्चेकरताच महाविद्यालय आहेत
आणि हे कुठून आणलं? कुमार सप्तरजी, तुमचा जो एक मुद्दा आहे, ज्या मुद्द्यामध्ये तुम्ही म्हणता की हे सगळं ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि राजकीय शक्तीमुळे त्यांनी सगळं ताब्यात घेतलेलं आहे, एका दिवसात एका वर्षात मोदी आल्यानंतर हे सगळं झालेलं नाहीये. याला काही काळात झालंय, ज्यावेळेला इतर विचारसरणींची सत्ता या देशामध्ये होती. एवढं तर आम्हाला समजतं, त्यांची सत्ता असताना या सगळ्या गोष्टी का ना घडल्या मग? कारण त्यांच्यामध्ये हा मोडस ऑपरेंडी नव्हता की असं संस्था ताब्यात घ्याव्यात. इतक्या खुज्या बुद्धीचे ते नव्हते. यांना इतकी भीती वाटते परविचाराची की कुठलाही नवीन विचार आला तर माझं काय होईल, एवढे सत्तेवर मिळाले म्हणतात. ठीक आहे, अशी विचारसरणी आज सत्तेवरती का आली, कॉन्फिडन्स अशी विचारसरणी आज सत्तेवर काय आली याचाही विचार आपण करणार आहोत की नाही, हा मुद्दा आहे. आपण ही कदाचित चर्चा वेगळी होईल. पण महेश, तत्पूर्वी हे जे आता डॉक्टर कुमार सप्तरजी म्हणतात की विद्यापीठांमध्ये हे सगळं असं होणं हे भाबडेपणाचं लक्षण आहे, वाटतंय पटतंय काय? मागच्या पिढीच्या डॉक्टर सप्तरजी, आपण आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रश्नाकडे तुम्ही कसे बघता त्याचं विवेचन केलं. याच्यात एक गोष्ट आम्ही सगळेजण जाणतो, मंदार काय, मी काय, आणि इथे उपस्थित असलेले बहुतांश लोक हे विद्यार्थी चळवळीतूनच पुढे आलेले आहेत. आणि विद्यार्थी चळवळीत काम करत असताना कशा पद्धतीने सगळं राजकारण होत असतं हे सुद्धा आम्ही जवळून बघितलेलं आहे. युवा हा शब्द जर आपण उलटा केला तर तो वायू होतो. ज्या वायूमध्ये जग बदलण्याची ताकद असते जर तो सकारात्मक दिशेने नेला तर, आणि त्याच वायूमध्ये जग उद्ध्वस्त करण्याची सुद्धा ताकद असते जर तो वेगळ्या पद्धतीने वापरला तर अशी ही जी युवा पिढी आहे, या युवा पिढीला तुम्ही कोणत्या दिशेने नेता याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आता राजकारण करणारे सगळेच जण प्रतिपक्षाला ठोकण्यामध्ये मग्न आहेत. या कोणालाच तरुणाईच्या भविष्याची चिंता नाही आहे. इथे ज्या प्रकारे तरुणाईला वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय नेत्यांकडून होत आहे, आम्ही त्याच्या विरोधात आहोत. IBN लोकमत त्याच्या विरोधात आहे. कारण आम्हाला तरुणाईला या सगळ्या गर्तेतून बाहेर काढायची आहे. आम्हाला राजकीय विचारसरणीच्या चर्चा विद्यापीठात नको आहेत असं म्हणायचं नाहीये. अरे पण राजकीय विषयांवरून तिथे वादंग नको आहेत, चर्चा झाल्या पाहिजेत. म्हणजे 1857 मध्ये जेव्हा भारतामध्ये 3 विद्यापीठं स्थापन झाली, मुंबई, कलकत्ता आणि मद्रास, ह्या विद्यापीठांची स्थापना करत असताना जॉन हेनरी न्यूमन याने विद्यापीठ ही संकल्पना विस्ताराने मांडली होती. ते म्हणतात की विद्यापीठांमध्ये ज्ञानासोबत दार्शनिक चिंतन, उदारमतवाद, सहिष्णुता, सुसंस्कार आणि मूल्याधिष्ठित विचारही रुजवले पाहिजेत. उदारमतवादी शिक्षण हा विद्यापीठीय शिक्षणाचा कणा असावा, कारण त्याद्वारे व्यक्तीची जडणघडण माणूस म्हणून होईल. मग पुढे ती व्यक्ती डॉक्टर हो, इंजिनियर हो किंवा उद्योगपती हो. उदारमतवादी ज्ञानाचा प्रभाव त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यावर कायमचा राहील. न्यूमन यांचं हे म्हणणं आज 1.5 शतकानंतर सुद्धा आपल्याकडे अत्यंत गरजेचं आहे. आज ज्या पद्धतीने डॉक्टर सप्तरजी एका विशिष्ट विचारसरणीच्या विरोधात म्हणतात की हे सगळं जे आहे आणि ते हिंदुत्ववादी विचारसरणीचे यांच्या विरोधात म्हणतात. अरे पण ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला उदारमतवादी बनवायचं आहे त्यांच्या समोर जर तुम्ही वैचारिक गोंधळ निर्माण करणार असाल तर कोणत्या दिशेला युवा पिढी जाईल? डॉक्टर सप्तरजी, आपण याची सुद्धा चिंता केली पाहिजे, यावर सुद्धा आपण बोललं पाहिजे. विद्यार्थ्यांना राजकीय अधिकार तुम्ही द्यायची गरज नाही, त्यांच्यात ताकद असते, ते हिरावून घेत असतात. तुम्ही जेव्हा तरुण होतात तुम्ही तेच केलेलं आहे, आम्ही तरुण होतो आम्ही तेच केलेलं आहे. त्यांना कोणाची गरज नसते, बाहेरच्या लोकांची. हे बाहेरचे लोक त्यांच्या सामर्थ्याचा वापर करण्यासाठी तिथे घुसतात. जितेंद्र आव्हाड असो किंवा अभाविपचे बाहेरून आलेले लोक असो, हे यांना रोखलं पाहिजे. नाही, ठीक आहे, बरोबर. या बरोबर आणखी डॉक्टर शरद निंबाळकर जो मुद्दा उपस्थित केला डॉक्टर कुमार सप्तरजी यांनी की हे गरजेचं आहे, हे सगळं जे वातावरण आहे, राजकीय वातावरण जे आहे, या राजकीय ज्या चर्चा आहेत, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे या सगळ्या मुलांना जो स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे ते ह्याच्यातनंच मिळू शकतं, हे तुम्हाला मान्य आहे का डॉक्टर निंबाळकर? नाही, विचारांचं व्यासपीठ, विचारांचं व्यासपीठ हे सातत्याने असतंच. माणूस हा एकत्र झाला की विचाराचा आदान प्रदान करतो. विद्यापीठाची ही महाविद्यालय किंवा विद्यापीठ यांच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या विचारसरणींचा, इकॉनॉमिक्स थिअरीचा, पॉलिटिकल थिअरीजचा, उदरनिर्वाहाचा, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटचा, या सगळ्याचा संदर्भ आणि देशाच्या विकासाचा संदर्भ हा असलाच पाहिजे. ती विद्या आहे, यात वाद नाही. पण हा जो सातत्यानं संवादाच्या ऐवजी हा जो गोंधळ होतो, हा जो विवाद होतो आणि हा जो वादविवाद प्रकोपाला जातो,
आणि त्यामध्ये समाजाला घातक अशा प्रवृत्तीच्या संदर्भातलं पोषण ज्या ठिकाणी होतं, याला आपण व्यक्तिमत्व स्वातंत्र्य कसं म्हणायचं? तिथून हे जे कॅम्पसेस आहेत ते शुड नॉट रॉब द कॅम्पसेस, म्हणजे डिस्टर्ब नाही झाली पाहिजे. आणि शिक्षण हा जो हेतू आहे सातत्यानं, या शिक्षणाचा हेतू सफल झाला पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी चांगली अशी पिढी निघाली पाहिजे, तंत्रज्ञानाधिष्ठित निघाली पाहिजे, मेडिकल मध्ये निघाली पाहिजे, सामाजिक संदर्भातली निघाली पाहिजे, या संदर्भातल्या चांगल्या पिढ्या जर निघाल्या तरच देशाचा विकास होईल. नक्की त्यातला फरक जो आहे तो करता यायला पाहिजे. पुन्हा ठिकाणी एक मिनिट, कुमार सप्तर्षी ना काहीतरी बोलायचं. कुमार सप्तर्षी, तुमचा काय मुद्दा आहे? आपण एक सिच्युएशन वेगळी लक्षात घेतली पाहिजे. निंबाळकर बोलतात ते एका लॅबोरेटरीमधल्या क्लिनिकल अवस्थेबद्दल बोलतायत. जर जे मॅनेजमेंट आहे ती आपल्या विचारांच्या पाळीव आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संघटनांचा वापर करत असेल कॅम्पसमधल्या इतर विद्यार्थ्यांना घाबरवण्याकरता, तर काय करायचं हा एका प्रश्नाचा आपण विचार करावा जरूर असं मला वाटतं. जर त्या उदारमतवादी बनवायचं हे जर मान्य असेल तर मुळात तिथं दहशत नाही ना पाहिजे. आज अशा कॉलेजेसमध्ये की ज्या विचारसरणीला व्यक्ती स्वातंत्र्य कबूल नाही इतरांचं, दहशतवादाचं पोषण होणार नाही. एकच नजर सगळ्यांच्या दहशतवाद वेगळा, तुमच्या मॅनेजमेंटच्या संदर्भातल्या लोकांची ही वेगळी, परंतु समाज घडवायचा असेल, तिसरा मुद्दा माझा असा आहे, समाज घडवायचा असेल तर त्या ठिकाणी त्याला स्वातंत्र्य एका विशिष्ट मर्यादेपर्यंत दिलं पाहिजे. संवाद घडला पाहिजे, वादविवाद आणि त्यांना संबंध लढाई. एक मिनिट डॉक्टर निंबाळकर, एक मिनिट, आपण त्यांचं पूर्ण झाल्यावर तुम्ही परत आपण काही त्या मुलांना शहाणपण शिकवण्यासारखं आपल्याकडे आहे असं मला वाटत नाही. नाही, ठीक आहे ना, शहाणपण त्यांना आपल्याला शिकवायचं नाहीये, त्यांना त्यांचे वाद करून द्यावेत, त्यांचे संवाद. जर तुम्ही जे म्हणताय, डॉक्टर सप्तर्षी म्हणतात, जे निंबाळकर म्हणतात की संवाद घडला पाहिजे, त्याच्यातनं गोंधळ निर्माण होता कामा नये. त्याच्यात दादागिरी, गुंडगिरी आणि ज्या पद्धतीनं झुंडशाही तिकडे दाखवली जाते ती झुंडशाही तिकडे दाखवली जाता कामा नये. एवढं तरी तुम्ही मान्य करता का कुमार सप्तर्षी की ती झुंडशाही सुद्धा झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कुमार सप्तर्षी, काय ती झुंडशाही जी आहे तिथे यांनी यांनी हे केलं म्हणून त्यांनी ते करायचं असं काही आहे का? म्हणजे हे गरजेचं वाटतंय का तुम्हाला? ते तसं नाहीये. एका विशिष्ट सिच्युएशन मध्ये होतंय, ही जनरल सिच्युएशन नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणताय जनरल सिच्युएशन नाहीये, पर्टिक्युलर सिच्युएशन आहे आणि मुद्दाम निर्माण करण्यात आली आहे. कारण याची वैचारिक फाळणी करायची आहे तरुणांमध्ये. देशद्रोही आणि देशप्रेमी आम्ही म्हणून सांगून टाकायचं आणि बाकी सर्वजण जे आमच्या कंट्रोल मधले नाही ते सर्व देशद्रोही. तुम्ही त्याबाबत चिंता करायचं काय कारण नाही. देशद्रोह आणि देशप्रेम हे चार लोक सांगून नाही होणार आहे. ठीक आहे, आपण थोडं पुढे जाऊया चर्चेच्या. गणेश घोष आपल्या सोबत आहेत, भारतीय जनता युवा मोर्चाचे. गणेश घोष, इथून तरी पुढच्या काळामध्ये आता त्यांनी म्हटलंय की आम्ही कन्हैयाला आणू, मग तुम्ही म्हटलं की आम्ही त्याला बघूनच घेऊ वगैरे वगैरे, हे जे आहे हे जरा थांबेल का? पुणेकर सुद्धा आता कंटाळले असतील एव्हा कदाचित या मुद्द्याला. आणि खास करून येणाऱ्या काळामध्ये ही एक लॅबोरेटरी होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन काही ठिकाणी या सगळ्या गोष्टी केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे थांबवाल का तुम्ही? भारतीय जनता युवा मोर्चाचे तुम्ही शहराध्यक्ष आहात, किमान तुमच्या पातळीवरती हे थांबू शकतं का? पुण्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना, डॉक्टर एक मिनिट मी तुमच्याकडे सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करतो. मी पुण्यातील सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करतो, विशेषतः रानडे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना आव्हान करतो की कन्हैया कुमार वरती देशद्रोहाचा आरोप आहे, तर कृपया त्याला पुण्यामध्ये आणू नये, जेणेकरून पुण्यातली तुम्ही एवढं बोलू शकता पण त्याला आणूच नका असं काही बोलण्याचा आता अधिकार नाहीये. कायद्याने त्याच्यात बंदी सुद्धा नाहीये. त्यामुळे ही दंडेलशाही बंद करा सगळ्यांनी. तुम्ही लोकांनी गांधी भवनला बोलवणार आहे, तुम्ही गांधी भवनला बोलवा, तुम्ही कोणाला बोलवायचं ते बोलवा, शांततेत चर्चा करा. संपूर्ण दाखल आहे, गोंधळ घालू नका. अजून न्यायालयाने दिलेला नाहीये. अशा परिस्थितीमध्ये कन्हैया कुमार तुम्ही का काही करता? आवश्यकता नाही. गणेश घोष, तुम्ही का घाई करता? जर निर्णय न्यायालयाने दिला नसेल अजून तर तुम्ही का घाई करता? तुम्ही का ठरवलं तो दहशतद्रोही आहे म्हणून? तुम्ही थांबा ना जरा. तुमची सत्ता आहे, काही दिवस थांबा अजून, त्याच्यानंतर येईल निर्णय, त्यावेळेला बघता येईल त्याच्यानंतर काय आहे ते. तुम्ही कशाला घाई करता? ही सगळी दंडेलशाही आहे. सत्ता आहे म्हणून तुमच्या मागे जो आरोप कुमार सप्तर्षींनी सुरुवातीला केला तुमच्यावरती की तुमची सत्ता आहे म्हणून हे सगळं चालू आहे आणि सत्तेच्या मुळे हे सगळं हे घडतंय. कुमार सप्तर्षी दोन्हीकडे थांबलं पाहिजे. तिसरी बाजू आहे, तिसऱ्या पर्यंतची माणसं आहेत या राज्यामध्ये. त्यांना काय बोलायचं?
नाही एक मिनिट, तुम्ही हे सगळं थांबवा. हे लोक कंटाळले त्या सगळ्याला, तुम्हाला सुद्धा कंटाळलेत आणि ह्यांना सुद्धा कंटाळलेले. तिसरा पर्याय लोकांकडे, चौथा पर्याय निर्माण होईल. 100% आम्हाला खरंच आकर्षक झाला. आम्हाला खरंच इच्छा नाहीये महाविद्यालयाचे वातावरण बदलण्याचं किंवा पुण्याची शांतता भंग करायचं. आम्हाला अधिकार पण नाही, आम्हाला इच्छा पण नाहीये. फर्ग्युसन मध्ये काय घडलंय आपण पाहिलं. आढावा आल्यानंतर खऱ्या अर्थाने गोंधळ घडला. आता एक कन्हैया कुमारला आणण्याचं काय कारण ते तरी सांगा. आम्ही समजतो की कन्हैया कुमार हा तुम्ही आलोक सिंगला बोलवलं, ते कन्हैया सिंगला बोलवणार. त्याला पुण्यामध्ये आणू नये. गणेश घोष, तुम्ही आलोक सिंगला बोलवलं का? तुम्ही आलोक सिंगला बोलवलं तर ते कन्हैया सिंगला बोलवणार. हे चालू राहणार अव्याहत सगळं. परत एकदा मी सांगतो, आलोक सिंगांवरती कुठल्याही राष्ट्रध्वजाचा खटला नाही. काय राष्ट्रध्वजाचा तुम्ही नका ठरवू. अमित शहाचं काय करायचं? असं नाही ना मंदारजी, अमित शहाचं आपण काय करायचं? पाहतो कितीतरी अमित शहा हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. ते यांचे अध्यक्ष म्हणून बसलेले एक आहेत. मिनिट, एका वेळेला एकाने बोलूया. संजय अमित दाभाडे, शहाचं काय करायचं? संजय दाभाडे, मी तुमच्याकडे येतो. अमित शहांवर केस चालू नाही खरं तर त्यांच्या त्या गुन्ह्याचा निकाल लागायचा असतो न्यायालयामध्ये. असाच प्रकार कन्हैया कुमार बद्दल गणेश आहे. घोष, त्याच्यावर गणेश घोष, तुम्ही जे बोलताय, दाखल आहे. गणेश घोष, तुमचा आवाज बंद करावा लागेल, कारण आता वेळ संपलेली आहे. तुम्ही जे बोलताय ना त्याच्यामध्ये सगळं लपलेलं आहे. तुम्ही म्हणता न्यायालयाचा निर्णय लागायचा आहे, तोपर्यंत तुम्ही त्यांना दहशतवादी ठरवून ठेवलेलं आहे. हे चुकीचं आहे, हे समजून घ्या जरा शांतपणे एकदा. संजय दाभाडे, येणाऱ्या काळामध्ये हे वातावरण बिघडणार नाही याची काय काळजी घ्याल? तुम्ही सुद्धा युवा नेते आहात, काय तुम्ही काळजी घेणार त्याच्यामध्ये? तुम्ही माझा आवाज दाबून अन्याय करताय मंदारजी. नाही, अन्याय काही करायचं नाहीये. माझ्याकडे वेळ संपलेली आहे. तुम्ही बोलत राहाल सकाळपर्यंत, ते चालणार नाही. तुम्ही दुसऱ्यांदा मला म्हणलं की तुमचा आवाज बंद करावा लागेल. हो, कारण तुम्ही थांबत नाहीयेत. कारण तुम्ही थांबत नाहीयेत गणेश घोष, तुम्ही थांबत नाहीयेत. मी सातत्याने तुम्हाला थांबायला सांगतोय आणि मी करू शकतो आवाज बंद. थांबा तुम्ही. संजय दाभाडे, वेळ संपलेली आहे. थोडक्यात येणाऱ्या काळामध्ये संजय दाभाडे, काय हे वातावरण बिघडणार नाही याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? याच्यासाठी सगळ्यात पहिला जो उपाय आहे, मी सगळ्या माध्यमांना सुद्धा विनंती करीन की याच्यावरचा चांगला उपाय असा आहे की शासन पुरस्कृत जो दहशतवाद चाललेला आहे कॅम्पसमध्ये, त्याला थांबवण्याची गरज आहे. जोपर्यंत मोदी सरकार पुरस्कृत आणि RSS पुरस्कृत कॅम्पस मधला दहशतवाद थांबत नाही, दादागिरी थांबत नाही, तोपर्यंत मला वाटतं हे काही होणार नाही. आणि तुम्ही बघितलं की रोहित वेमुला सारखा एक अतिशय विद्वान विद्यार्थीचा बळी गेलेला आहे याच्यातून. ठीक आहे, अजून किती बळी घालवायचे आपल्याला? तुम्ही एक दलित विद्यार्थ्याचा बळी जातो. तुम्ही हे सगळे आणि त्याच्यामुळे हा संघर्ष उगाळत बसणार आहात येणाऱ्या काळामध्ये, असंच दिसतंय आम्हाला सगळ्यांना. तुम्हाला हे जे सगळ्या या मुद्द्यांमधून शिकायचं काय नाहीये. तुम्ही हे मुद्दे सातत्यानं उघडत बसणार आहात आणि मग पूर्णपणे राजकीयकरण करून या सगळ्या वातावरणाची वाट लावणार आहात. असंच त्याच्यामधनं निष्कर्ष काढता येण्यासारखी परिस्थिती आहे. कोणी याच्यामध्ये शांतपणे थांबून, शांतपणे बोलून त्याच्यामध्ये काही करायची तयारी दिसत नाहीये. तुम्ही बाहेरच्या लोकांनी, पतित पावन संघटनेनी तिकडे यायची जशी गरज नव्हती, तशी राष्ट्रवादीच्या लोकांनी यायची गरज नव्हती तिकडे. काम मात्र सुरू राहिलं पाहिजे. शासन, सरकार नावाची संस्था पूर्ण ताकद वापरते सर याच्यामध्ये. ठीक आहे. संपूर्ण शासन संस्थेचं बळ वापरलं जातंय. मंदारजी माझं एकच बोला. संजयजींना दिसत नाही JNU मध्ये तिसऱ्यांदा अफजल गुरुची सभा घेतली जाते, हे यांना दिसत नाही. ठीक आहे, आपण या मुद्द्यावरती चर्चा झालेल्या आहेत, त्यामुळे गणेश वाघ, संजय दाभाडे, आपण त्याच्यावरती थांबू. अगदी तत्पूर्वी जाताना शेवटी डॉक्टर निंबाळकर, थोडक्यात येणाऱ्या काळामध्ये निवडणुका सुद्धा कदाचित होऊ घातलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, विद्यापीठांमध्ये. या सगळं जे वातावरण बघितलं तर त्याचे परिणाम येणाऱ्या काळात काय दिसत आहेत शैक्षणिक वातावरणामध्ये, असं तुम्हाला वाटतं? शैक्षणिक वातावरण आता इतक्यामध्ये या 1.5-2 वर्षामध्ये फार जास्ती वेगळ्या पद्धतीने चाललेलं हे मात्र एक नक्की. आमच्या वेळेलाही निवडणुका होत्या. निवडणुकामध्ये कुलगुरू आणि बाकी लोकांना किती त्रास होते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं काही काळासाठी निवडणुका बंद केल्या होत्या. पुन्हा आता सुरू करायचं आहे. त्याला काय कुठली कारणं असतील हा भाग वेगळा, परंतु विद्यापीठामधलं जे मुख्य काम आहे, या सर्वांना माझी नम्र प्रार्थना आहे, तुमचं राजकारण, व्यक्तिमत्व विकास, स्वराज्य, तो JNU, ते हैदराबाद आणि फर्ग्युसन हे बाजूला ठेवा. याच्यापेक्षा या सर्व छोट्या मोठ्या ग्रामीण भागातून लोक येणार आहेत, गरिबाची मुलं इथे शिकणार आहेत, त्यांची परवड थांबा. ज्यांना ज्ञान घ्यायचं आहे कॅम्पसेस शांत ठेवा आणि कॅम्पसेसच्या बाहेर तुम्हाला काय करायचं आहे, कोणतं राजकारण, कोणता विचार करायचा ते करत बसा. विद्यापीठाला शांत जर ठेवलं तरच या खऱ्या अर्थानं शिक्षणाचं, गरिबांचं आणि गरीब असलेल्या मुलांच्या शिक्षणाची परवड होणार.
ही वस्तुस्थिती नक्की. थांबवायची असेल नक्की. तर सर्वांनी संवाद साधा, वादविवाद टाळा, नक्की. गोंधळ टाळा आणि मी आणि माझं हे जे काही सध्या सुरू आहे हे आपलं सर्वांचं, आपला सर्वांचा देश, पक्षातीत राजकारण याच्या संदर्भातला हा पक्षपाती राजकारण नको, सर्वांनी मिळून नक्की. चांगल्या रीतीचा एक विकासाचं जे ध्येय ठेवलंय त्याला काही दिवस जरा होऊ द्या. ठीक आहे आपण त्या अर्थाने तुम्ही म्हणताय तसं संवाद ठेवला पाहिजे, चर्चा व्हायला काहीच हरकत नाहीत, वादही व्हायला काही हरकत नाहीत, पण तत्पूर्वी त्या वादांची मारामारी ठोसाठोसी त्याच्यामध्ये हे सगळं होतं कामा नये. अगदी जाता तर थोडक्यात महेश काय याचा निष्कर्ष काढते? निष्कर्ष एवढाच काढता येईल, भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस 12% साक्षरता इथली होती, 4.25 कोटीच्या आसपास लोक साक्षर होते, तेव्हाची लोकसंख्या 35 होती, म्हणजे साधारणतः 30 कोटीच्या आसपास लोक निरक्षर होते. आज 6 दशकांनंतर सुद्धा आपल्या देशामध्ये साधारणतः तेवढेच लोक निरक्षर आहेत. KG to PG शिक्षणाची ज्या पद्धतीने सगळी वाट लागलेली आहे, या शिक्षणाच्या दुर्दशेच्या संदर्भात ज्या लोकांनी आवाज उठवायला पाहिजे ते लोक आज इथे विद्यापीठीय राजकारणामध्ये वेगळ्या पद्धतीने गुंतलेले दिसतात. मी या सगळ्या लोकांना आवाहन करू इच्छितो की जर तुम्हाला खरोखरच विद्यापीठात काहीतरी करायचं असेल ना तर विद्यापीठ स्वच्छ करा. इथल्या कुलगुरूंच्या नेमणुकांपासून तर विद्यार्थ्यांच्या निवडणुकांपर्यंत जो सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे तो साफ करा आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील अशी व्यवस्था करा. तर खऱ्या अर्थाने इथलं शिक्षण, इथलं प्राथमिक ते उच्च महाविद्यालयीन शिक्षण हे सगळं चांगल्या पद्धतीने सुरू होईल आणि त्याच्या माध्यमातून देश उभा राहील. आज ज्या लोकांच्या खांद्यावर देश उभा असलेला आपल्याला दिसतो ती सगळी तरुणाई जर तिला योग्य दिशेला आपण नेलं तर निश्चितच चांगल्या पद्धतीने देशाला उभं करेल आणि आपण त्याच्यातून काहीतरीच साध्य करू शकू. वादापेक्षा संवादावर आपण भर दिला पाहिजे, हे जे डॉक्टर निंबाळकर म्हणाले तेच आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. नक्की. आणि तुर्तास या मुद्द्यावरती इथेच थांबूया. सर्व मान्यवरांचे आभार चर्चेमध्ये आल्याबद्दल. आणि अर्थात ज्या देशाची उभारणी त्या महाविद्यालयांमध्ये होते त्या महाविद्यालयांमधलं वातावरण काय ते आपण बघतोय सगळेजण. हे वातावरण लवकरात लवकर बदलेल अशी आपण किमान आशा ठेवूया. धन्यवाद. नमस्कार.